ख्रिस्ताच्या नावामध्ये पुन्हा एक वार आपल्या सर्वांना सलाम। आजच्या सकाळी लूक याचं पुस्तक 10वा अध्याय आणि 20वं वचन खूप सुंदर आहे। आपल्या सर्वांना माहीत असलेलं हे वचन आहे आणि म्हणून मी तुमच्या संगती पुन्हा एकदा ते शेअर करणार आहे। कृपा करून त्याला ऐका। तथापि भूते तुम्हाला वश होतात याचा आनंद मानू नका, तर तुमची नावे स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना। माझ्या प्रियजनांनो, माझा आजचा सकाळचा काही म्हणलो मी सेवकांना आणि काही पास्टर्स जे देवाची सेवा करतात त्यांना माझा प्रश्न आहे। त्याचबरोबर काही जे विश्वासक आहे त्यांना माझा प्रश्न आहे। स्वर्गाच्या राज्यात तुमची नावं लिहिलेली आहेत, हे तुम्हाला महत्त्वाचं आहे? याबद्दल तुम्हाला आनंद वाटतो का देवाच्या सामर्थ्यानं तुम्ही केलेल्या प्रार्थनेचं उत्तर मिळतं याचा तुम्हाला आनंद आहे? आनंद दोन्हींनाही असला पाहिजे, प्रश्न तो नाही आहे। प्रश्न हा आहे की आम्हाला भूत वश होतात किंवा आमच्या प्रार्थना ऐकल्या जातात, इतरांच्यासाठी केलेल्या आम्ही प्रार्थना परमेश्वर ऐकतो, ह्यापेक्षा आमची नावं स्वर्गात लिहिलेली आहेत याचा आनंद माना। बऱ्याच जणांना वाटतं की माझी प्रार्थना ऐकली आणि परमेश्वरानं असं केलं, मी प्रार्थना केली आणि देवानं त्यांच्या जीवनामध्ये कार्य केलं, मी प्रार्थना केली आणि देवानं त्यांचं म्हणणं ऐकलं। परंतु प्रियजनांनो, या सर्वापेक्षा मी हा विचार केलेला पाहिजे की माझ्या प्रार्थना परमेश्वर ऐकत आहे, एका बाजूला ते ठीक आहे, परंतु काय माझं नाव स्वर्गाच्या राज्यात लिहिलेलं आहे का, त्याच्याबद्दल आम्ही फार कमी विचार केलेला आहे। की माझं नाव स्वर्गाच्या राज्यात लिहिलं गेलेलं आहे, माझं नाव परमेश्वराच्या डायरीमध्ये, परमेश्वराच्या वहीमध्ये लिहिलं गेलेलं आहे, याचा आनंद माना। हे खूप महत्त्वाचं आहे, कारण हेच सार्वकालिक रीतीनं आमच्या संगती राहणार आहे। आम्ही प्रार्थना केली आणि परमेश्वरानं ती ऐकली आणि परमेश्वरानं एखाद्या प्रार्थनेचं उत्तर दिलं, ही खूप चांगली बाब आहे। परंतु याच्यापेक्षा मोठा आनंद आम्हाला स्वर्गाच्या राज्यात आमची नावं लिहिली गेलेली आहेत याचा असला पाहिजे। आणि हे नाव लिहिण्यासाठी आम्ही सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे, देवाच्या इच्छेप्रमाणे राहिलं पाहिजे, देवा संगतीत चाललं पाहिजे, देवाजवळ प्रार्थना केली पाहिजे। आणि मी जे काही करतो, विशेषतः मी जी प्रार्थना करतो ती माझ्या प्रार्थनेनं तुम्हाला उत्तर मिळत नाही, तर माझ्याबरोबर असणारा माझा प्रभू त्याच्या सामर्थ्यानं तुम्हाला उत्तर मिळतं। याही ठिकाणी तुम्ही आणि मी परमेश्वराला उंचवलं पाहिजे, तेव्हा आम्ही देवाची इच्छा पूर्ण करतो आणि आमचे नाव स्वर्गाच्या राज्यात लिहिली जातात। परंतु माझ्या प्रियजनांनो, बऱ्याच वेळेस आम्ही सांगत असतो की मी प्रार्थना केली म्हणून बरं झालं, हे चुकीचं आहे। देवानं सामर्थ्य दिलं म्हणून तुमची प्रार्थना त्यांच्याबद्दल ऐकली गेली। आमेन।